हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू रिशा क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये सबस्टिट्यूशन मेथड पाहणार आहोत. तरीही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्टिट्यूशन मेथड घेण्यापूर्वी थोडासा आपण रिकॉल करू. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स पाहिले आणि मीनिंग ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स पाहिलेलं आहे. ठीक आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स असणार, त्या दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री ही 1 असेल, त्यामुळे त्याला आपण इथं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणूया. आता जनरल फॉर्म हा काय आहे? तर जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इज ax plus by is equal plus c is equal to 0. हा जो आहे हा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आता हे इक्वेशन आपल्याला x अँड y या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. वेअर a b c आर द रियल नंबर्स. a b and these c are the real numbers and a and b are non-zero at the same time. कंडिशन काय दिलेली आहे की ax plus by plus c is equal to 0 हे या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, ज्या ठिकाणी a, b आणि c ची व्हॅल्यू ही रियल नंबर आहे, पण याच्यामध्ये a आणि b हा नॉन झिरो आहे ऍट द सेम टाइम. म्हणजे एकाच वेळी या दोघांची व्हॅल्यू ही 0 सोडून इतर कोणतीही संख्या असू शकते. ठीक आहे. याच्यानंतर आपण पाहिलं होतं मेथड्स ऑफ सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स. ह्या म्हणजे स्टँडर्ड मध्ये तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये एकूण 2 मेथड्स पाहायचे आहेत आणि हा सेम चॅप्टर तुम्हाला 10th मध्ये कंटिन्यू केलेला आहे. 10th स्टँडर्ड मध्ये आणखीन 2 मेथड्स आहेत, त्या सॉल्व्ह करण्याची मेथड आपण 10th मध्ये पाहणार आहोत. आता या वर्षी म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये आपल्याला कुठल्या मेथड्स पाहायच्या आहेत? तर फर्स्ट वन आहे एलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. ही मेथड आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि आज आपण या ठिकाणी सेकंड मेथड जी आहे सबस्टिट्यूशन मेथड ऑफ सॉल्विंग दी सायमल्टेनियस इक्वेशन पाहणार आहोत. ठीक आहे. आता ही मेथड पाहण्यासाठी जस्ट आपण एक्झाम्पल घेऊ. सी सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ह्या ठिकाणी आपल्याला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन म्हटलेलं आहे, मेथडचं नाव दिलेलं नाही. म्हणजे हे इक्वेशन तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू शकता किंवा आपण जी पूर्वीची पाहिली एलिमिनेटिंग मेथड त्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पण आज आपण जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत ते एक्झाम्पल्स आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. व्हॉट इज सबस्टिट्यूशन मेथड? तर सबस्टिट्यूशन म्हणजे एखादी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायची. त्या मेथडचं नाव ह्या स्टेप्स नुसार दिलेलं आहे. फर्स्ट सी द गिवन एक्झाम्पल दॅट इज 8x plus 3y is equal to 11. Here we consider this is the first equation. 8x plus 3y is equal to 11. This is our first equation. And 3x minus y is equal to 2. This is our second equation. बघा, आधी सारखेच आपण फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू एका इक्वेशन पासून तयार करायची. आता दोन्ही इक्वेशन आपल्या डोळ्यासमोर आहे. आता फोकस करताना असं इक्वेशन विचारात घ्यायचं की त्या इक्वेशन मध्ये एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा 1 असेल. बघा, कोणत्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आहे सांगू शकाल? इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड 3x minus y is equal to 2. करेक्ट. सेकंड Equation second. येस, सेकंड इक्वेशन पहा. Equation 2. सेकंड इक्वेशन मध्ये 3x minus y is equal to 2 या इक्वेशन मध्ये y हा जर आपण व्हेरिएबल घेतला तर y चा कोएफिशियंट 1 आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या इक्वेशन नुसार आपण आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू तयार करायची आहे. मीन्स 3x minus y is equal to 2. मग y ची व्हॅल्यू काय होईल सांगा मला? y is equal to what is the value of y? y जर समजा मी राईट साइडला घेतला तर तो निगेटिव्ह y हा पॉझिटिव्ह y होईल. मीन्स 3x minus 2 ही व्हॅल्यू y ची येईल. पहा, y हा मी राईट साइडला घेतला तर 2 जो आहे तो मला लेफ्ट साइडला घ्यावा लागेल. मग 2 हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला y is equal to
3x मायनस 2 हे एक इक्वेशन मिळालं. याला आपण कन्सिडर करू इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. बघा, हे इक्वेशन आपण कोणत्या इक्वेशन पासून तयार केलेलं आहे? फर्स्ट इक्वेशन पासून केलंय का सेकंड इक्वेशन पासून केलेलं आहे? सेकंड. वी फॉर्म द व्हॅल्यू ऑफ y फ्रॉम सेकंड इक्वेशन. ठीक आहे. सेकंड इक्वेशन पासून व्हॅल्यू तयार केली आहे, म्हणून ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करणार. बघा, सबस्टिट्यूटचा अर्थ काय की ही व्हॅल्यू आपण y ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये घालणार आहोत. मग यासाठी इथं आपण लिहू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. हे समजलं का तुम्हाला? मी इथे इक्वेशन फर्स्ट का घेतलं? कारण आपण ही व्हॅल्यू इक्वेशन सेकंड पासून तयार केली. जर व्हॅल्यू मी फर्स्ट पासून तयार केली असती तर मी सेकंड इक्वेशन मध्ये घातली असती. पण आपण इथं y ची व्हॅल्यू ही इक्वेशन सेकंड पासून तयार केली आहे, म्हणून ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये घालणार आहोत. ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट काय आहे पहा. व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन गिवन हिअर? See here, first equation is 8x plus 3y is equal to 11. ठीक आहे. आता इथे बघा, इक्वेशन 3 मध्ये आपण y ची व्हॅल्यू घेतलेली आहे, म्हणजे ह्या ठिकाणी 3y हा जो आहे या y ला आपण रिप्लेस करणार आहोत आणि या y च्या ठिकाणी आपण 3x minus 2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. ओके. मीन्स हिअर 8x plus 3 in bracket 3x minus 2 is equal to 11. आता याला सिम्प्लिफाय करू आपण. 8x plus 3 3 जा 9. 9x minus 3 2 जा. बघा, 3 ने आपण दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करतो. 3 2 जा 6 मीन्स minus 6 is equal to 11. आता इथे जर पाहिलं तर 8x आणि 9x लाईक टर्म्स आहेत. 8x plus 9x is equal to 17x is equal to 11. आणि हा जो निगेटिव्ह 1 आहे तो आपण राईट साइडला घेणार. मीन्स इट बिकम्स प्लस 6. मीन्स हिअर वी विल गेट 17x is equal to 17. पहा, मग x ची व्हॅल्यू काय येईल इथे? 17 upon 17 मीन्स x is equal to 1. बघा, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे. आता सेकंड व्हेरिएबल कोणता आहे या ठिकाणी? इट इज y. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे ही जी x ची व्हॅल्यू आहे ती आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये घालू शकतो. कोणत्याही म्हणजे या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आहे, सेकंड आहे आणि इक्वेशन थर्ड आहे. पण कोणत्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू घालणं जास्त सोयीस्कर आहे बघा बरं, किंवा आपल्याला इझी जाणार आहे? इक्वेशन नाही, इक्वेशन 3 मध्ये आपण घालणं सोपं आहे. का? तर आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि इक्वेशन 3 ही y ची व्हॅल्यू सांगतो. सो वी पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. सो हिअर अगेन वी राईट सबस्टिट्यूट x is equal to 1 in equation 3. See, what is equation 3? That is y is equal to 3x minus 2. Means 3 in bracket 1 minus 2. Means here we will get 3 minus 2. Means y is equal to 1. See, x is equal to 1, y is equal to 1. Means what is solution? काय solution आलं पहा बरं. That is x is equal to 1 and y is equal to 1. बघा, सोल्युशनचा अर्थ काय की ह्या जर व्हॅल्यू आपण दोन्ही इक्वेशन मध्ये घातलात तर दोन्ही इक्वेशनला ह्या व्हॅल्यू सॅटिस्फाईड करतात. पहा, 8x plus 3y is equal to 11 आहे, म्हणजे 8x, x ची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर 8 1 जा 8 प्लस 3y, y ची व्हॅल्यू पण 1 घेतली, 3 1 जा 3 म्हणजे 8 plus 3 is equal to 11 आला. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सॅटिस्फाईड झाला. सेकंड इक्वेशन मध्ये पहा, 3 1 जा 3, 3 मायनस y ची व्हॅल्यू 1 आहे, 3 मायनस 1 2. मी सोल्युशनचा अर्थ काय झाला की त्या व्हॅल्यू दोन्ही इक्वेशनला ऍट अ टाइम सॅटिस्फाईड करतात.
म्हणजे फर्स्ट जे आपण इक्वेशन आता घेतलेलं आहे त्याचं सोल्युशन आपल्याला ह्या ठिकाणी x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 1 असं मिळालेलं आहे. हे सेकंड एक्झाम्पल देखील आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सी द सबस्टिट्यूशन मेथड म्हणजेच काय, तर एका व्हेरिएबल, आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन आपण कन्सिडर करू. सी 3x minus 4y is equal to 16. This is equation number first. And second one, 2x minus 3y is equal to 10 is our second equation. ठीक आहे. आता आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे, म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू इथं आपल्याला तयार करायची. मग पहा, दोन्ही इक्वेशन आपण पाहिले. दोन्ही इक्वेशन मध्ये कोणत्या व्हेरिएबलची म्हणजे कोएफिशियंट हा 1 आहे असं दिसतंय का इथं इक्वेशन मध्ये, की कोएफिशियंट हा या ठिकाणी 1 आहे? नाहीये. बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी अशा स्टेजला आपण कुठलंही इक्वेशन घेऊ शकतो. आता त्याच्यासाठी मी घेते इक्वेशन नंबर फर्स्ट. व्हॉट इज इक्वेशन नंबर फर्स्ट? 3x minus 4y is equal to 16. आता ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण तयार करू शकतो किंवा y ची पण व्हॅल्यू आपण तयार करू शकतो. पण आता इथं मी x ची व्हॅल्यू तयार करणार आहे. मीन्स 3x is equal to, हा जो निगेटिव्ह 4y आहे तो मी राईट साईडला घेतला. मीन्स हिअर 16 प्लस 4y. ठीक आहे. आता ही 3x ची व्हॅल्यू झाली, पण आपल्याला x ची व्हॅल्यू y च्या फॉर्म मध्ये काढायची आहे. काय येईल इथे? x इज इक्वल टू 16 प्लस 4y अपॉन 3. कारण x इंटू 3 मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे 3 हा कोएफिशियंट डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये गेला. दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. बघा, इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण x ची व्हॅल्यू y च्या फॉर्म मध्ये तयार केली आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट नुसार तयार केली. ठीक आहे. मग आता ही x ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये घालावी लागेल आपल्याला? बोला. Substitute this value. Second equation. Yes, substitute this value in equation second. आता इक्वेशन सेकंड मध्येच घालायची आहे. काय आहे इक्वेशन सेकंड सांगा? 2x minus 3y. कारण आपण ची व्हॅल्यू, ठीक आहे. आता इथे x च्या ऐवजी आपल्याला ही व्हॅल्यू घ्यायची. मीन्स वी राईट हिअर 2 इन ब्रॅकेट. x म्हणजेच कोण? तर 16 प्लस 4y अपॉन 3 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 3y इज इक्वल टू 10. बघा, ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे, याचा अर्थ काय झाला की 2 ने या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. मीन्स 16 2 जा 32 प्लस 4 2 जा 8y अपॉन 3 मायनस 3y इज इक्वल टू 10. ठीक आहे. आता 3y बघा, डिनॉमिनेटर याचा कन्सिडर केला तर 1 आहे आणि 32 प्लस 8y अपॉन 3 मायनस 3y म्हणजे डायरेक्ट आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही. का? तर डिनॉमिनेटर आपल्याला इथे इक्वल करावा लागेल, म्हणून आपण ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे 1 ने 32 प्लस 8y ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर सेम मिळेल, 32 प्लस 8y. and 3 3 are 9 means minus 9y upon 3 is equal to 10. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करू. 32 plus 8y minus 9y is equal to 3 10s are 30. आता इथे कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या एका बाजूला घेऊ. कॉन्स्टंट टर्म्स म्हणजे हे 32 आहे, हा 32 आपण राईट साईडला घेऊ. मीन्स 8y minus 9y is equal to 30 minus 32. बघा, 8y minus 9y चा आन्सर काय येईल? मायनस y. करेक्ट. आणि 30 मायनस 32 चा आन्सर काय येईल? -2. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला येस y ची व्हॅल्यू काय मिळाली? y इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता y ची व्हॅल्यू मिळाली. बघा, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता आपण काय करणार सांगू शकाल का? Put the value of y into equation. In equation. कोणत्या इक्वेशन मध्ये घालायचं? 3 इक्वेशन मध्ये व्हॅल्यू. येस.
इक्वेशन नंबर 3 मध्ये. ओके, सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. थर्ड इक्वेशन हे आपल्याला x ची व्हॅल्यू डायरेक्ट फाइंड आउट करून देते. ठीक आहे, काय आहे थर्ड इक्वेशन पहा. x इज इक्वल टू 16 प्लस 4y अपॉन 3. आता ह्या ठिकाणी y ची व्हॅल्यू ही आपल्याला 2 आहे, म्हणजे 4 2 जा करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, 16 प्लस 4 2 जा 8 अपॉन 3. 16 प्लस 8 is 24 upon 7, sorry 24 upon 3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल बोला. 8. ओके, व्हॉट इज सोल्युशन. काय सोल्युशन मिळालं आपल्याला इथे. x Y is equal to 2 and x is equal to नाही, पहिला व्हॅल्यू आपल्याला x ची लिहायची असते. x is equal to 8, y is equal to 2. बघा बरं सॅटिस्फाईड करतात का. 8 ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू 8, 8 3 जा 24 मायनस y ची व्हॅल्यू 2, 4 2 जा 8. बघा बरं 40 24 मायनस 8 इज इक्वल टू 16. आलं का इक्वेशन फर्स्ट. ओके, आता सेकंड पहा. 2x म्हणजे 2 8 जा 16 मायनस y ची व्हॅल्यू 2, 3 2 जा 6, 16 मायनस 6 किती येईल 10. आलं का बघा सेकंड इक्वेशन. ओके, means this value satisfied both the equations, therefore this is the solution of the given equation. जे दिलेल्या इक्वेशन साठी हे सोल्युशन आहे, पण हे इक्वेशन्स आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. See the question. Example number 3. Solve the following simultaneous equation. कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकतो, फक्त आपण आता सबस्टिट्यूशन मेथड पाहत आहोत. त्यामुळे दिलेलं इक्वेशन हे आहे, आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. See the equation. 3x minus 5y is equal to 16 and x minus 3y is equal to 8. Means here we consider 3x minus 5y is equal to 16 is our equation number first. And x minus 3y is equal to 8. This is our equation number second. बघा, फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन आहे. आपण सबस्टिट्यूशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे ह्या ठिकाणी कोणत्या x किंवा y या दोन्हीपैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू ही आपल्या अनादर व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये करायची. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण काय पाहतो, दिलेल्या इक्वेशन्स मध्ये कोएफिशियंट 1 कोणाचा आहे का. बघा आहे का. X. second equation. Second, the coefficient of x is a 1. So we are taking here second equation. This x minus 3y is equal to 8. Okay. आता इथे x ची व्हॅल्यू काय येईल. x is equal to 8 plus 3y. plus 3y. Okay. We consider this is our equation number 3. बघा, इक्वेशन हे आपण सेकंड इक्वेशन पासून तयार केलेलं आहे, बरोबर आहे. मग आता ही व्हॅल्यू आपण कोणत्या इक्वेशन मध्ये घालणार आहोत बोला. फर्स्ट इक्वेशन मध्ये. फर्स्ट इक्वेशन मध्ये घालणार आहोत. फर्स्ट इक्वेशन. येस, सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण घालणार आहोत. व्हॉट इज फर्स्ट इक्वेशन. 3x minus 5y is equal to 16. ओके, आता x च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे. x च्या ऐवजी आपल्याला 8 plus 3y घ्यायचं. ओके, मीन्स 3 इन ब्रॅकेट 8 plus 3y minus 5y is equal to 16. आता इथे सिम्प्लिफाय करू. 8 3 जा 24 प्लस 3 3 जा 9y minus 5y is equal to 16. ठीक आहे. आता कॉन्स्टंट नंबर राईट साईडला घेऊ आणि कोएफिशियंट्स आहेत ते लेफ्ट साईडला ठेवू. मीन्स 9y minus 5y is equal to 16 minus 24. बघा बरं आन्सर किती येईल. 9y minus 5y is equal to 4y is equal to minus 8.
-8 मीन्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? y ची व्हॅल्यू काय येईल इथे? -2. येस, y इज इक्वल टू -2. बघा y ची व्हॅल्यू मिळाली. आता काय राहिलं आपल्याला पहा बरं, काय करावं लागेल? Value of x. We have to find value of x by substitute this value in equation number 3. ठीक आहे, इक्वेशन नंबर 3 काय आहे पहा. x is equal to 8 plus 3y means 8 plus 3 into -2 म्हणजे व्हॅल्यू काय येईल? 8 minus 3 2 जा 6 means x is equal to 2. बघा बरं व्हॅल्यू काय आली? x ची 2 आली, करेक्ट का? पहा, x is equal to 2, y is equal to -2. What is that? These are the solutions. So here we write solution means x is equal to 2 and y is equal to -2. बघा बरं, व्हेरिफिकेशन करून बघा. इक्वेशन फर्स्ट मध्ये 3 2 जा 6 -2 आहे, मायनस प्लस झाला. 5 2 जा 10, 6 प्लस 10 किती आहे? +10. 16 आला. फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय झालं. सेकंड मध्ये पहा, x इज इक्वल टू 2. आता y इज इक्वल टू -2 आहे. 3 2 जा 6 आणि मायनस मायनस प्लस झाला. 2 + 6 इज इक्वल टू 8 मीन्स दिस व्हॅल्यू सॅटिस्फाईड बोथ द इक्वेशन्स. म्हणजे सोल्युशन इथे काय मिळालं आपल्याला? x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -2. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये 3 एक्झाम्पल्स घेतलेत आणि तिन्ही एक्झाम्पल्स हे आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केलेले आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फ्रेंड्स.